आज आपण स्मोकी वाटाणा पनीर बघूया। थोडं आपण गॅसवरतीच त्याला स्मोक सारखं करायचंय, काही जास्त अवघड नाहीये, पण छान होतं, चव चांगली लागते। मी करते तसं करून बघा, कमेंट करा कसं झालं। हा आपला नेहमीप्रमाणे मसाला, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एखादी मिरची, एक घ्या, दोन घ्या, तुम्हाला मिरचीचं, ओल्या मिरचीचा पण स्वाद छान लागतो। आणि हे आपला वाटाणा पनीर। वाटाणा थोडा फ्रोझनचा आहे, बर्फातून याच्या फ्रीजमधून काढून ठेवला आहे पाण्यामध्ये। आता थोडंसं तेल घेतलं फ्राय पॅनमध्ये, आपल्या पनीरला मीठ, मसाला, हळद, लसूण लावून घेतली आणि ते थोडे फ्राय केले। ते छान फ्राय झाले की त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर, तिखट, गरम मसाला, हळद असे सगळे हे तेलात आपण फ्राय करायचे। तेलाचं प्रमाण थोडं अजून 2 चमचे वाढवलं तरी चालेल, मी कमी घालते। आणि थोडीशी साखर तेलात घातलीत ना, थोडं तेल पण असं तरी आल्यासारखं पण होतं भाजीला। आणि तुम्हाला मी तेच म्हणते, मसाले मेंटेन करायला थोडीशी साखर घालायची। आता वाटाणे घालायचे। आपले जर मटारच्या शेंगा असतील ना, तर थोड्याशा त्या शिजवून घ्यायच्या, दोनदा उकळी आली बस झाली। नाही मग हे असतील फ्रोझनचे तर असेच टाकायचे। आता आपले हे वाटाणे छान तेलावरती परतूया। आपले वाटाणा पनीर मी तुम्हाला दाखवलं, जवळजवळ तशीच भाजी, वेगळं काही नाही, फक्त आपण स्मोकी टाईप करायचं त्याला थोडं। आता छान मसाल्यावरती आपले वाटाणे परतले थोडे की आपण केलेला मसाला घालायचा। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडं थिकनेस येण्यासाठी 2-3 काजू टाकायचे। जास्त ग्रेव्ही असेल तर 4-5 टाकायचे। आणि मग हा मसाला घालून छान असं परतवायचं। आणि हे तुम्हाला दिसत असेल बघा। आता आपण असं हे छान परतलं, तेल सुटायला लागलं ना की आपण त्याला थोडंसं गॅसवरती स्मोकसारखं करायचं। त्यासाठी शक्यतो तुम्हाला असं फ्राय पॅन पसरट भांडं घ्यावं लागेल आणि थोडंसं तेल जास्त टाकायचं, मी कमी घातलं आहे, थोडंसं जास्त टाकाल ना तर स्मोक छान येईल। आता थोडं मीठ घालूया। बघा प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा, खरं सांगू, तोंडाला जरा चांगलं असलं ना की खरोखरच छान वाटतं। म्हणजे जे एक दिवस जेवण आपल्याला चांगलं गेलं नाही किंवा ते चवीचं लागलं नाही, आपण मुलांचं नाव घेतो, पण आपल्याला पण होतं ना कधी, आपण म्हणतो मुलांना खायला होत नाही, मुलांना खायला होतं, खरंच आपल्याला पण खायला होतं का? आपण कधी मग ते कसं तरी। आणि हे बघा, आधी मी स्मोक देते ते बघा, हे असं आडवा थोडा फ्राय पॅन करायचा, गॅस फास्ट करायचं आहे, दिसते का? आणि मस्त असं ते तेल आपण जेव्हा फिरवतो आणि तेल जेव्हा वरती येतं ना, तर ते जरा पेटतं, तर छान मस्त। आहो हे असं आपण चुलीवर करू ना तर अप्रतिम, खरंच खूप छान। पण आता काय, यात अजून एक पद्धत आहे। आता हे मी गरम पाणी टाकलं, गरम पाणीच घाला, कारण छान गरम झालेली आपली भाजी असते, छान स्मोक घेतलेला असतो। आणि त्यात आपण थंड पाणी टाकलं तर सगळं गडबड होऊन जाईल, त्यामुळे थोडं गरम पाणी टाका। असं यात कसं, ही अशी भाजी झाली ना की काय करायचं, एक वाटी ठेवायची। जर तुम्हाला असं गॅसवरती नसेल करायचं ना, तर एक वाटी ठेवायची, आपल्याकडे कोळसा असतो तो गरम करायचा छानपैकी, आणि त्या वाटीमध्ये तो कोळसा ठेवून त्याच्यावरती तेल घालायचं आणि झाकण ठेवायचं पटकन।
आपण कसं वड्याच्या पिठाला स्मोक देतो, त्याच्यात कोळसा ठेवून तेल घालतो, तसं करायचं सेम. आणि हे असंही छान असं छान. आता तुम्ही जर मी तुम्हाला सारखं म्हणत होती 2 चमचे तेल जास्त घाला म्हणून. तुम्ही जर 2 चमचे तेल जास्त घातलं असतं ना, तर आणखीन छान असं हे झालं असतं, थोडं जाळ लागलं असतं, छान वाटलं असतं मग ते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तेल जास्त टाकलं ना, की छान थोडा स्मोक देता येतो. तर तसा तुम्ही द्या. आता आपली ही भाजी तयार आहे. आपण त्याच्यामध्ये पनीर घालूया. पनीर घाला, वरून थोडंसं हवं तर बटर घाला. मी तेल खूप टाळते, कारण यांची तब्येत आमच्याकडे त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. स्टेन वगैरे टाकलेली आहे. आणि हे आता आपलं पनीर, शिमला मिर्च हे सगळं फ्राय करून भाजीमध्ये टाकायचं. शिमला मिरची असली टाका, नसली तर काही हरकत नाही. अशी आपली छान रसरशीत स्मोक दिलेली भाजी, खरंच सांगते खूप अप्रतिम होते. करून बघा. करून बघितल्याशिवाय समजणार नाही की काय चव आहे ती. बघा, छान शिमला मिरची पण होती माझ्याकडे, तिलाही छान फ्राय केलं. आपले पनीर छान फ्राय केलेले. हे पनीर पण जे मी तेल टाकून जे असे फ्राय केले ना, तेही फ्राय करता करता थोडेसे असे फ्राय पॅन आडवा करून असे हलवले ना, की त्यांनाही थोडा स्मोक द्यायचा. मस्त अगदी. बघा, आपली भाजी तयार. चपाती, भाकरी, भात कशाही सोबत खा. खरंच खूप चांगली लागते. करून बघा. केल्याशिवाय मी चांगली असं सांगून काही उपयोग नाही आहे. कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.